मी प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके, अगस्ती कला वाणिज्य व विज्ञान दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले. माझ्याच महाविद्यालयामध्ये एका छोटेखानी पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं विस्तारानं बोलण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मालपाणी उद्योग समूहाचे माननीय संजीव मालपाणी हे होते. स्वतः लेखक भाऊसाहेब कासार की ज्यांचं विमान प्रवासाची गोष्ट हे छोटंखानी पुस्तक आहे. त्याचं नंतर इंग्रजीत अनुवाद देखील झाला. मुळात एक उपक्रमशील शिक्षक आपल्या मुलांना कसा घडवू शकतो आणि छोट्याशा वाडीपासून बहिरवाडी ते बेंगलोर असा तो विमान प्रवास कसा होतो हे सूत्र समोर ठेवून लिहिलेले हे पुस्तक. यामध्ये प्रामुख्यानं समभाव प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केलं आणि पहिली आवृत्ती त्याची 14 नोव्हेंबर 2021 मध्ये निघाली आणि दुसरी आवृत्ती 1 मे 2024ला प्रकाशित झाली. विमान प्रवासाची गोष्ट वाचत असताना एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात येते, कोणत्याही फॉर्ममध्ये हे पुस्तक बसवता येत नाही. ना ते प्रवास वर्णन म्हणता येईल, ना त्याला आत्मचरित्राचा फॉर्म देता येईल. एक प्रांजळ असं निवेदन या निमित्तानं झालेलं दिसतं. म्हणजे आपण याला अनुभव कथन म्हणू, काही भाग त्याचा प्रवास वर्णनाचा होईल, तर काही भाग संस्मरणीय आठवणींचा खजिना म्हणून त्याच्याकडं पाहता येईल. लोकल ते ग्लोबल असं याचं स्वरूप आहे. बेंगलोरच्या विप्रो कंपनीचा पुरस्कार ह्या शाळेतल्या एका प्रोजेक्टला मिळतो आणि त्या निमित्तानं त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये लेखकाच्या मनामध्ये विचार सुरू होतो. मध्येच कोरोनाचं संकट येतं, पुरस्कार मिळालेला आहे, अनुभव घेतलेला आहे, रिकामपणामध्ये हे लिहून काढावं असं वाटायला लागतं. मित्रांशी चर्चा होतात, मित्रही प्रोत्साहन देतात आणि लेखक लिहायला बसतो. लेखक हा मुळातच अकोला तालुक्यातील शरणखेड गावचा एका खेड्यातला, पण मुलांच्यासाठी एक कृतिशील, आनंददायी, रचनावादी शिक्षण कसं देता येईल या दृष्टीनं नाविन्याचा ध्यास घेतलेला, मुलांना विचार प्रवाह करणारा, उपक्रमशील, कृतिशील असा हा शिक्षक. आणि मग त्यांनीच त्याच्यासाठी एक ज्ञानदीप प्रतिष्ठान ही संस्थाही स्थापन केली आणि मग ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजली पाहिजे यासाठी धडपडणारा हा माणूस. ह्या माणसाला विविध वेगवेगळे पुरस्कार मिळालेत. त्यातला पहिला आणि मानाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सृष्टीमित्र पुरस्कार, दुसरा अहमदनगर जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लबचा राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार, युवक क्रांती संघटनेचा साने गुरुजी कृतिशील शिक्षक पुरस्कार, अशी विविध पुरस्कार भाऊसाहेब कासारांना मिळालेले आहेत. जे काही तालुक्यात बोटावर मोजण्यासारखे शिक्षक असतील त्यामध्ये भाऊसाहेब चासकर असतील, कुटे गुरुजी असतील आणि त्यामध्येच एक भाऊसाहेब कासार. कोरोनाच्या काळामध्ये एक एक प्रकरण लिहित गेलं, मित्रांना वाचायला दिलं, मित्रांनाही आवडलं आणि मग ही गोष्ट पूर्ण झाली. विमान प्रवासाची गोष्ट. ही विमान प्रवासाची जी गोष्ट आहे या निमित्तानं लेखकानं सुरुवातीला मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपण एक प्राथमिक शिक्षक कधीतरी विमानात बसू का, विमानाचा प्रवास आपला होईल का, स्वप्नातही हे कधी वाटलं नव्हतं. परंतु विप्रोचा आर्थियन हा पुरस्कार जाहीर झाला आणि त्या निमित्तानं त्याचा आलेला मेल, मग तो मेल ओपन करताना आलेल्या अडचणी, 7वी 8वीच्या मुलांसोबत मग झालेली सगळी तयारी आणि मुलांची एक उत्कंठा आहे
आव्हान आहे आणि याला सामोरं जाणं, आयोजकांनी विमानाची तिकीटं पाठवणं, यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सर्वच कुतूहलाच्या आहे. म्हणजे जे अशक्य ते शक्य इथं बहिरटवाडीत घडलेलं आहे. आणि म्हणून मला महत्त्वाचं वाटतं ते त्यांच्या निमित्तानं त्या 20 प्रकरणांमध्ये, छोट्या छोट्या 20 प्रकरणांप्रमाणे एखादी गोष्ट सांगावं, त्या पद्धतीनं एक एक प्रकरण पुढे येतं. आर्थियन काय आहे, आर्थियन पुरस्कार कसा जाहीर होतो, आणि जगभरातून 20 लोकांची निवड केली जाते किंवा संस्थांची निवड केली जाते. आणि त्याच्यात महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या अकोला तालुक्यातल्या आदिवासी भागातील बहिरटवाडी, या बहिरटवाडीतला हा 1,00,000चा पुरस्कार मिळतो. आणि त्याचं कथन पहिल्या आर्थियन या प्रकरणामध्ये येतं. तो पुरस्कार जाहीर झाल्याचा ईमेल येतो. ईमेल ओपन करणं, त्याला रेंज पाहिजे, नेट पाहिजे, आणि बहिरटवाडीत हे केवळ अशक्य. मग अकोल्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी येणं, तो ईमेल ओपन करणं आणि मग त्याच्यातला आशय समजून घेणं, या गोष्टी होतात. तिसऱ्या प्रकरण जे आहे ते लाखाचं बक्षीस. आपल्या प्रोजेक्टला 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळू शकतं हे केवळ स्वप्नवत आहे, कारण खेड्यामध्ये हे केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग आता पुरस्कार जाहीर झालेला आहे, बँगलोरला जायचं आहे, विमान प्रवास करायचा आहे. मग मुलांना पहिला प्रश्न पडतो, आपण विमानानं जाणार आणि जर विमान पडलं तर, अशा प्रकारचा आशय घेऊन येते, तू विमानातून पडशील अशा प्रकरण येते. तर कल्पनेला पंख फुटतात तेव्हा मुलांनी जर ठरवलं, शिक्षकांनी मार्गदर्शन केलं, तर खेड्यातली मुलं बुद्धिमत्तेत कुठं कमी नाही, कल्पकतेत कुठं कमी नाही, सहजपणे त्यांना पंख फुटतात आणि ते झेपावतात यशाकडे. अशा प्रकारचं 5वं प्रकरण आहे. आणि मग 6व्या प्रकरणामध्ये आता जायचं आहे तयारी बँगलोरला, तर आवरा सावर. मग आता बाहेर जायचं म्हटल्यावर नीटनेटके कपडे हवेत. मग कसे असावेत, बँगलोरला जायचं आहे, विप्रोसारख्या मोठ्या कंपनीत जायचं आहे, तर त्याच्यात ब्लेझर वगैरे असावं का, मग ते कुठून शिवून मिळेल, कोण स्वस्तात शिवून देते, आपल्याला ते परवडेल का, यासारख्या गोष्टींची चर्चा आवरासावरमध्ये येते. मग आता प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात होत असताना वाडीतून निरोप घेताना वाडीतले लोक, जपून जा, मग गाडी कशी करायची, मुलं कशी न्यायची पुण्यापर्यंत, पुण्याच्या एअरपोर्टवर गेल्यावर काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी वाडीतून निरोप घेताना मधून अतिशय सुंदर लेखक सांगून जातो. मग ॲट द एअरपोर्ट हे पुढचं 8वं प्रकरण आहे. तर ॲट एअरपोर्टवर, विमानतळावर पुण्याच्या गेल्यानंतरचे जे काही अनुभव आहे ते अगदी स्वाभाविकपणानं लेखक सांगत जातो. तो 1.5 दिवस बँगलोरमधला जो आहे, तिथं जे वास्तव्य मिळालं, तिथले जे हॉटेल आहे, साधं पाहिलं तर आपल्याकडे नीट वाडीवर घरसुद्धा नाही, तिथले बाथरूम देखील आपल्या घरांपेक्षा मोठे, सुंदर, नेटनेटके, त्याचंही मुलांना कौतुक वाटतं, स्वतः सरांनाही कौतुक वाटतं. आणि मग तिथले जे त्या निमित्तानं बँगलोरला गेल्यावर जे स्वागत होतं, त्यांना जे भारावलेपण आहे, त्याचा अनुभव लेखक 10व्या प्रकरणात सांगतो. 11व्या प्रकरणामध्ये पंचतारांकित मुक्काम. एवढे सुखवस्तू ठिकाणी कधीच राहायला मिळालं नाही, राहायला मिळेल अशी अपेक्षाही नव्हती, त्याचे अनुभव या निमित्ताने येतात. असं एक 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 प्रकरण सगळं मिळत जातं. प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारण्याचे अनुभव, तिथलं असणारी स्वच्छता, नीटनेटकेपण, असं एका प्रकरणातून पुढे घडत जातं. आणि शेवटी वाडी ते परत वाडीत, बहिरटवाडी ते बहिरटवाडीला येणं, हा सगळा प्रवास जो आहे तो ह्या छोटेखानी पुस्तकातून आलेला आहे. यामध्ये प्रकरणं बाजूला ठेवली तरी असं लक्षात येतं की एक एक घटना, एक एक प्रसंगाचं वर्णन जे आहे अतिशय जिवंत झालेलं आहे. म्हणजे मुलांना त्या विमानात बसायची भीती वाटते. त्याची आई म्हणते, माझं एकुलते एक लेकरू आहे आणि ते जर विमानात बसलं, पडलं, काही झालं तर मग ते आई त्याला सोडायलाच तयार नसते. मग त्या आईच्या वडिलांच्या विनवण्या करणे. मुलगा एक जायलाच तयार नाही, त्याला भीती वाटते, तर तो शाळेतच येत नाही, डोंगराला पळून जातो, मुलं त्याच्या मागे आणि तो पुढे. तर अशा प्रकारचा खोडकरपणा जो आहे, हे सगळे प्रसंग अतिशय जिवंतपणे लेखकानं, भाऊसाहेब कासारांनी
व्यक्तिरेखाटन करत असताना जणू काही एखाद्या कुशल चित्रकारानं चित्र काढावं तशा पद्धतीने या व्यक्तिरेखा त्यांनी साकार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सहजता आहे, सुलभता आहे आणि जे निवेदन केलंय अगदी प्रांजळपणे आहे. कुठेही आडपडदा नाही, खोटेपणा नाही, कृत्रिमता नाही आणि म्हणून हे जे काही निवेदन आहे ते अतिशय स्वाभाविक, सहज झालेलं आहे असं दिसतंय. घडलेल्या घटनेचा ते मागोवा घेतात, सिंहावलोकन करतात, मागे वळून पाहतात. अरे आपल्याला पुरस्कार कसा मिळाला, प्रोजेक्ट आपण कसा केला, आपण कशा पद्धतीनं तो सादर केला, आरतीयांचा आपल्याला मेल कसा आला आणि मग तो कशा पद्धतीनं आपण सगळ्यांना सांगितला, लोकांनी कौतुक कसं केलं, हे सगळं या घडलेल्या पुरस्काराच्या निमित्तानं अनुभवांचं, घटनांचं ते सिंहावलोकन करतात. आणि हे सिंहावलोकन करत असतानाच तटस्थता कधी ढळू दिलेली नाही, अलिप्तताही कधी ढळू दिली नाही. तटस्थता याच्यासाठी की आम्ही कुणीतरी मोठे आहोत, आम्ही ते काहीतरी वेगळं करतोय, आमच्यासारखे आम्हीच, दुसरं कोणालाच हे जमणार नाही, अशी बिलकुल भावना या लेखकाची इथं नाही आहे. आणि त्यामुळं एक स्वाभाविकता यामध्ये आलेली जी आहे आणि तटस्थपणे म्हणजे जणू काही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये, दुसऱ्या मुलांच्या आयुष्यामध्ये या पुरस्कार मिळाला आहे, या घटना घडलेल्या आहेत, विमान प्रवास झालेला आहे, तिथला बंगलोरमधला, विप्रोमधला अनुभव आहे, हे अगदी तटस्थपणे सांगतात. आणि याच्यामध्ये एकदम तटस्थ किंवा अलिप्तता आपण जे म्हणतोय की अगदी कमीत कमी शब्दामध्ये सहजतेनं अलिप्तपणे सांगण्याची जी शैली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विमान प्रवासाची गोष्ट ही प्रत्येक माणसानं वाचली पाहिजे, शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक माणसानं वाचली पाहिजे. जर शिक्षक कृतीशील असेल, उपक्रमशील असेल तर मुलंही त्याच्याजवळ येतात, त्याचं ऐकतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यानं सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहतात. मुळात तो जिज्ञासक असतो, विद्यार्थी हा जिज्ञासक असतो आणि त्या जिज्ञासा असणाऱ्या मुलाला त्याच्याजवळ जी कुतूहलाची भावना आहे त्या कुतूहलाला जिवंत ठेवणं, वाढवणं, आकार देण्याचं काम जर शिक्षकानं केलं तर निश्चितपणे एक पिढी घडू शकते. पिढी घडवणारा शिक्षक असतो असा हा उपक्रमशील शिक्षक आहे. ह्या पुस्तकाचं पुढे इंग्रजीत अनुवाद देखील झाला. म्हणजे एका सामान्यातल्या सामान्य वाटणाऱ्या लेखक किंवा समाज घटकातील व्यक्तीनं असामान्य कर्तृत्व केलेलं आहे आणि म्हणून हे पुस्तक वाचनीय आहे. ते वाचलं पाहिजे, प्रत्येकानं ते स्वतः घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं हा अनुभव येतो, आपल्याला हा येऊ शकेल का या दृष्टीनं प्रत्येकानं प्रयत्न करावा. आणि यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, सुंदर आहे आणि त्याचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे की जे त्यांचाच मित्र खराटे नावाचा कला शिक्षक आहे त्याने काढलेलं आहे. ते मुखपृष्ठ देखील लेखन आहे. या लेखकाच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.